नमस्कार. हा जो गाड्यांचा ताफा दिसत आहे हा ताफा माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा आहे. आम्ही कुठे चाललो आहोत आणि ही लोक का एवढी नाचतायत या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला लवकरच देणार आहे. मी पोचलेली आहे भगवान भक्तिगडावर. हा व्हिडिओ आहे 29 जुलै 2024चा. मला विधान परिषदेचं नियुक्ती झाल्यानंतर शपथ घेतल्यानंतर मी पहिल्यांदा दर्शन घेतलं ते भगवान भक्तिगडावर भगवान बाबांचं. मला वाटलं काही तिथे आजूबाजूचे कार्यकर्ते आणि लोक साहजिक उत्साहाने असतील, परंतु प्रचंड मोठ्या संख्येने तिथे लोकांनी गर्दी केलेली होती. मी सांगितलं होतं माझ्यावर नाही भगवान बाबांवर फुलं उधळा, तर बघा लोक भगवान बाबांच्यावर फुलं उधळत आहेत, पण त्याचा वर्षाव माझ्यावर होतोय. म्हणजे जणू मला भगवान बाबांचे आशीर्वादच मिळतात. बिना दिव्याची आरती होत असल्यामुळे मला हसू येत आहे, पण अत्यंत प्रसन्न वाटते. कारण माईकवर आरती सुरू झाल्यामुळे मी आरती करत होते. हवा एवढी होती की काय केस जाग्यावर नाही किंवा दिवा विजतोय सगळं, पण खूप प्रसन्न वातावरण मला वाटत होतं. अनेक वर्षांनी एवढा चांगला पाऊस पडला या काही भागांमध्ये, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये थोडा आनंदही होता, समाधानही होतं. आणि पहा हे माझी पेढे तुला होत आहे. ते जे आजोबा आहेत जे माझा हात त्याला मी त्यांचा हात धरलाय कारण ते माझ्या पाया पडत होते आणि मला भीती वाटत होती की तराजू धडाम करून खाली जाईल. कारण लोकसभेनंतर इलेक्शननंतर 10 किलो तरी जास्त पेढे मोजावे लागले असतील त्यांना. माझं काही कारणास्तव वजन वाढलं होतं आणि मग ते बाबांचा हात मी धरला, कारण मी हात सोडला की ते पाया पडायला लागले, म्हणून मी त्यांना सांगितलं. तो त्यांचा नातू मला कानात काहीतरी सांगतोय. शेवटी त्यांनी एवढे पेढे हे केले टाकले की माझे पाय असे हवेत तरंगायलाच लागले आणि त्यांची पेढे तुला संपन्न झाली. मग लोकांच्या गर्दीतून वाट काढत काढत मी पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघाले. लवकरच तुम्हाला दिसेल पुढचं डेस्टिनेशन काय आहे. तोही खूप थरार आहे. जरूर पूर्ण व्हिडिओ पहा. राजुरीचं गणपतीचं दर्शन घेऊन मग मी नारायणगडावर दाखल झाले. फटाक्यात जोशमध्ये स्वागत झालं आणि मग मी आज जाऊन नगर नारायण महाराजांचे दर्शन घेतले. तसेच गडावर महंतांचे देखील दर्शन घेऊन त्यांचे स्वागत स्वीकारले. आणि पहा मग मी इथून बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. कार्यकर्त्यांचा उत्साह पहा
गाडी माझी 1 इंच देखील ते हलू देत नाही आहेत. आणि तिथे मी उतरले, काही लोकांचे स्वागत स्वीकारले आणि त्याच्यानंतर मी पुढे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनासाठी गेले. आणि पहा, मी त्या ट्रॉलीमध्ये बसून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर फुलाचा वर्षाव करण्यासाठी गेले. इतकी उंच ती ट्रॉली गेली. बास्केटमध्ये फुलं नव्हते, प्लास्टिकच्या पिशवीत असल्यामुळे मला वाकून वाकून ते फुलं घ्यावे लागले. आणि ती ट्रॉली थोडी अशी डगमगत होती, पण मला भीती नाही वाटली. मला खूप मजा आली. आणि छत्रपतींचा पुतळा इतका सुंदर दिसत होता वरून, आणि ते फुलं वाहताना मला खूप असं थरारक वाटलं, खूप आनंद वाटला. खूपच वेगळा अनुभव तो होता. फुलं 50% छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर पोचली असतील हवेमुळे, ती हवेमुळे उडत होती, पण तो अनुभव मात्र अत्यंत सुंदर होता आणि खूप मला मनाशी जवळचा वाटला. बघा खाली किती गर्दी लोकांनी केली आहे. सर्व माझ्या गाडीत मला बसू देत नाही म्हणून मी गाडीत अशी वर चढून लोकांना हात हलवून शुभेच्छा त्यांच्या स्वीकारते आहे, त्यांना धन्यवाद देते आहे. खूपच गर्दी तिथे झाली होती. लोकांनी भरभरून प्रेमाने स्वागत दिलं आणि छत्रपतींचे आशीर्वादही मिळाले.
आणि हे माझं सर्वस्व. एक लेकीने बापाला दिलेली भेट आणि बापाचा आशीर्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. माझा गोपीनाथगड, तुमचा गोपीनाथगड. किती सुंदर सजवला बघा लोकांनी उत्साहाने. गोपीनाथगडामध्ये मुंडे साहेबांना मी हार घातला. भगवान बाबांना, जे मुंडे साहेबांचे गुरु, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी भगवान बाबांचं वास्तव्य होतं त्या नगरनारायणांना, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आदरस्थान, सर्वांचे गुरु, ज्यांच्या जीवनातून खूप शिकण्यासारखं आहे, ते छत्रपती शिवराया. आणि आता माझे गुरु, माझे पिता, माझे नेता मुंडे साहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी मी पोचले. चांगला निकाल लागल्यावर आपल्या वडिलांना, आईला आपल्याला कडकडून भेटा वाटतं ना. त्यांची शाबासकीची पाठीवर एक थाप असावीशी वाटते ना. मला खूप असावीशी वाटते. त्यामुळे गोपीनाथगडावर गेल्यावर मला असं वाटलं बाबांनी माझ्या पाठीवर एक प्रेमाने हात फिरवला आहे आणि शाबासकीची थाप दिली आहे आणि भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही भावना मी कसं समजावू कोणाला. आणि मग जे आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे आपले भारतरत्न देखील आहेत, त्यांच्या पुतळ्याला वंदन केलं. कारण शेवटी लोकशाहीमध्ये जगत असताना आपल्याला लोकशाहीचे अधिकार मिळालेत म्हणूनच आपण इथपर पोचलेलो आहोत. आणि हे देण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे, ते आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांना मी मनापासून प्रणाम केला. आणि मग शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादीने माझं जंगी स्वागत केलं. सगळ्यांना मी स्वागत नको म्हणले होते, पण राष्ट्रवादींनी काही माझं ऐकलं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी भरपूर माझं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. छत्रपतींना तिथेही मी वंदन केलं आणि तिथून मग मी माझ्या घराकडे निघाले.
सगळं आटोपून सोमवारचा दिवस असल्यामुळे मी आमच्या प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलं. भगवान बाबांच्या दर्शनापासून सुरू होऊन बाबांच्या दर्शनापासून मी वैद्यनाथाच्या दर्शनाने अभिषेक करून दिवसाचा समारोप केला.